हे पालक पकोडे ना एवढे जबरदस्त लागतात ना, खूपच छान. जर घरच्यांना बनवून दिले ना तर एकही पकोडा शिल्लक राहणार नाही बघा. नुसतं खातच राहू वाटतं, इतके जबरदस्त लागतात हे. मग असे हे पकोडे बनवण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? बाजारातून फ्रेश पालक घेऊन यायची, मस्त हिरवा हिरवा. त्याला छान असं कापून घ्यायचं. कापून झालं की स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि आता एका भांड्यात टाकून द्यायचं. त्यामध्ये ना असे हे उकडलेले बटाटे टाकायचे. बटाटे नक्की टाकायचे बरं का, खूप छान चव येते. त्याचबरोबर बेसन पीठ टाकायचं एक वाटी. त्याचबरोबर 1 चमचा कस्तुरी मेथी, 2-3 चिरलेले कांदे, ओवा घालायचा, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ घालायचं व छान मिक्स करून घ्यायचं. हाताने आता मळून घ्यायचं. पाणी टाकायची जास्त गरज पडत नाही बरं का, फक्त 2-3 चमचा एवढं पाणी टाकायचं. मी देखील 2-3 चमचे एवढंच पाणी घातलं यामध्ये. छान मळून घेतलं आहे बघा. आता ना मस्त कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि चांगलं कडकडीत तेल गरम झालं की वरून असे पकोडे सोडत राहायचे. थोडी पकोड्याची साईज ना मोठी ठेवायची, खूप भारी होतात हे. आता मीडियम बारीक गॅसवर ह्याला ना चांगलं खरपूस तळून घ्यायचं. गॅस हाय नाही ठेवायचा, नाहीतर वरून कलर येतो आणि मग आतमध्ये कच्चेच राहतात पकोडे. तर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि गरम गरम आहेत तोपर्यंत ताव मारून घ्यायचा. कसली चव भन्नाट येते. तर बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.